आता शहरात जर ही गोष्ट केली ना तर ती नॉर्मल असते बरं का, पण गावाकडं लोक तर असे बघता की जसं आपण दुसऱ्या ग्रहावरतूनच आलोय की काय. तर चला आपल्या 2026 ची सुरुवात आपण धमाकेदार केलेली आहे. कशी ते तुम्हाला समजलंच असेल. तर आज सकाळीच उठून मी एक्सरसाइज केलेली होती बरं का, आणि आता एखाद्या लेडीजनी एक्सरसाइज केली म्हटल्यावर लोकांना तर एवढं नवल वाटतं ना बाबा, म्हणजे काय मला तर काही कळतच नाही. कारण जेंट्सनी एक्सरसाइज केलेली चालती आणि लेडीजनी केली तर काय प्रॉब्लेम असतो बरं. बरं जाऊ द्या तो विषय. इकडं आपली मांजर मकाचं कणीस खाती बघितली का तुम्ही? मला तर नवलच वाटतं बाबा तिचं. तर इकडं आज सकाळी सकाळीच मस्त चुलीवर कणीस भाजून खायचं काम चालू होतं. त्यानंतर फौजी साहेबांचा पण आला कॉल. मग काय, त्यांना पण नवीन वर्षाचं विश केलं. इकडं आपल्या शेतात बरीचशी रताळी निघालेली होती बरं का. मग म्हटलं आज संध्याकाळी रताळीच उकडावी. रताळी आधी वॉश करून घेतली आणि त्याचे छोटे छोटे पीसेस केले आणि मस्त चुलीवर तवा ठेवून उकडत घातले, आणि ते पण बिना पाण्याचे बर का. आता आपण सगळीकडे फिरून आलेलोय, पण आपल्या महाराष्ट्रातल्या जेवणाला जी चव आहे ना ती कुठेच नाही बर का. तर इकडं रताळे उकडायला आणखी टाइम होता आणि मुलांचा पण स्कूलवरून येण्याचा टायमिंग झालेला होता. मग पहिलं मुलांना घेऊन आले स्कूलवरतून. तोपर्यंत इकडं आपले रताळे पण उकडली होती बर का. मी तर युपीला राहत होते तेव्हा आपल्या चुलीवरच्या जेवणाला खूप मिस करायची. आता रताळे सोबत खाण्यासाठी म्हटलं मस्त झिरकं बनवावं. माझं तर खूप फेवरेट आहे बाबा. इकडं झिरकं शिजत घातलं आणि वॉश केलेले कपडे वलनीवरतून उतरवले. तोपर्यंत इकडं आपलं झिरकं पण झालेलं होतं. लगेचच रताळे आणि झिरकं घेतलं आणि मस्त कुस्करून खाल्लं. असलं टेस्टी लागत होतं ना की बस.